खरं म्हणजे आनंदाची गोष्ट आहे. अनेक पक्षांनी जे आहे आपल्याला पाठिंबा दिला. 10-15 दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांना भेटलो. म्हणतो काही प्रश्नच नाही, आपण सगळ्यांनी मिळून एकत्रित निवडणूक लढवायची आहे. मी म्हटलं आपल्याला भेटलं पाहिजे आम्हाला सगळ्यांना. आपण म्हटलं जरूर भेटा. स्वतः काल सुद्धा त्याच्या अगोदर सुद्धा मुख्यमंत्र्यांनी एक आवाहन केलं, एक भावनिक आवाहन, की ही निवडणूकची पार्श्वभूमी वेगळी आहे आणि म्हणून ही निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे. याच्या अगोदर सुद्धा असे काही प्रसंग महाराष्ट्रामध्ये जेव्हा जेव्हा आले तेव्हा सगळ्यांनी अतिशय समंजसपणा दाखवलेला आणि तोच समंजसपणा आज महाराष्ट्रातील अनेक पक्ष जे आहेत आणि नेते जे आहेत ते दाखवत आहेत. मुख्यमंत्र्यांनी तर पाठिंबा दिलाच. 5-7 दिवसापूर्वी मी आणि दिलीप वळसे पाटील ताईजवळ बसलो होतो. त्यांनी फोन लावला शिंदेंना. ते म्हणले जरूर, काही प्रश्नच नाही, आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत. ताईंनी फोन लावला रामदास आठवले. ते म्हणाले मी येण्याचा प्रयत्न करतो आहे. जानकर साहेबांना फोन लावला, म्हणे मी येण्याचा प्रयत्न करतो आहे. उद्धवजी ठाकरेंना फोन लावला, ते प्रश्नच नाही, आम्ही तुमच्या बरोबर आहे. एवढंच नाही, ताई म्हणाला की भुजबळ आणि दिलीप तुमच्याकडे येतील निरोपाला. कशाला, ते बरोबर दिसत नाही. आम्ही मनापासून तुमच्या बरोबरच आहोत ना. बाकी कधी पण तुम्ही या, पण या कामासाठी येणं काही आवश्यक नाही. आम्ही पूर्णपणे तुमच्या बरोबर आहोत. आणि पवार साहेबांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, सुप्रियाताईने तर अगोदरच जाहीर करून टाकलं की आम्ही उमेदवार उभा करणार नाही. आणि मग ताईंकडूनच आम्ही निघालो. मी आणि दिलीप आणि पवार साहेबांकडे गेलो. सुप्रियाची आई तिथंच होत्याच. सांगितलं की असं. त्यामुळे कुठे प्रश्न येतो. आम्ही सगळ्यात अगोदर आम्हीच जाहीर केलेला आहे की आमचा उमेदवार असणार नाही आणि आमचा पाठिंबा असणार. बऱ्याच वेळ बोलत होते. त्यांचं पण म्हटलं तुमचं मतदान आहे. हो म्हणाले, आहे आमचं मतदान, येण्याचा प्रयत्न नक्की आपण करणार. पूर्णपणे त्यांचे सुद्धा आशीर्वाद आहे. जे खरं आहे ते खरं आहे. ताईंनी खूप प्रयत्न केले खरगेंना फोन लावायचा. काँग्रेसचे अध्यक्ष कुठे ते विमानात होते, कुठे काय होते. आणि मग हे काही मला कळलं की जयराम रमेश यांचे नेते, त्यांच्याबरोबर चर्चा करण्यात आली. त्यांनी सुद्धा सांगितलं की आम्ही वरिष्ठांबरोबर चर्चा करून निर्णय घेऊ. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, कुणाच्या विरुद्ध जे आहे वाईट बोलायचं काहीच कारण नाही. अजूनही आपण सगळ्यांना विनंती करणार आहोत